दादा हे सगळे आमदार नेते मंडळी बसले, सगळे गोपाळ एकत्रित झाले बघा. सगळे गोपाळ ध्यानात ठेवा, सगळा समाज एकत्रित आला की मग तो वारकरी संप्रदाय असतो. आमचे मनोज जरांगे पाटील माईकवर बोलताना एक वाक्य नेहमी सांगतात की या व्यासपीठावर मी कधी राजकारणाचं किंबहुना त्या जातीबद्दल ती बोलत नाही, कधीच बोलत. ही गादी जी आहे ना ती आमच्या ज्ञानोबा तुकोबाची नारदाची गादी आहे. फार पवित्र ठेवा हिला. आपण सगळ्या समाजाचे तिथं ना या गादीला फार पवित्र ठेवण्याचं काम नवनाथ बाबांसारख्यांनी केलेलं आहे आणि ते आपण काम पुढे नेतोय. म्हणून मी जरांगे पाटलाला कायम मुजरा करतो का ते कायम म्हणतात माईकवर संप्रदायाचे. मी इथं बोलणार नाही, ही ती गादीच नाही. इतका मान देणारा असा माणूस पाहिजे बघा. माझी विनंती असेल तुम्हाला, तुमचं काय असेल ते या गादीच्या बाहेर करा. इथं नाही, ही संप्रदायाची गादी आहे. इथं चोखोबारांच्या पत्नीला तेवढाच मान आहे तेवढा ज्ञानोबारांना आहे. अवघा रंग एक जार रंगी रंग लाव रंगी रंग ला रंगी रंग ला रंगी रंग ला रंगी रंग लाव रंगी रंग लाव रंगी रंग ला श्रीरंग अवघा रंग एक जार. सगळ्या समाजाची संत घेतली. चोखोबा राय, सावता महाराज, माळी काय, धनगर काय, कुंडी काय, मराठा काय, ब्राह्मण काय, मातंग काय, मुस्लिम काय, सगळ्याला एकत्रित आणलं. मेलविधी मानली वैष्णवांची. कबीर महाराजांचा अभंग, सावता महाराजांचा अभंग, गोरोबा काकाचा अभंग, चोखोबारांचा अभंग ज्ञानोबारांनी एकत्रित केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांती केली. तानाजी कोणाला हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय, जातो की राज, जातो की राज. 400 पोरं तयार झाली. भगवान शंकराचं मंदिर गाठलं. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे. हातामध्ये गुलाल घेतला, बेलभंडार घेतला आणि 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकला आणि महाराष्ट्रात पहिला आवाज घुमला, आमचे 10 जण इमानदारीने म्हटले. खाली बसलेले काय बाहेरच्या देशातून आलेले नाही, हिंदुस्थानातले जे, महाराष्ट्रातले. मग का म्हटले नाही? त्याचं कारण या धामण्यात थंड झालं, डबल भूक लागली राव मला. एक विनंती आहे, एवढा सुंदर काला, नजर लागावी एवढा समाज, काय गोड सप्ताह संपूर्ण असं कीर्तन. किती वेळ काला करावा, किती वेळ संत कथा देवाच्या. बघा प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण. रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खुण. धन्य तोची भावो धन्य ती बहीण, प्रीतीची ती जगी करीला भाविन. लक्षातच ठेवा, प्रेम करावं लागतं, भाव शुद्ध लागतो, अंतकरणपूर्वक समाजासाठी नाव होत असतं. दुसऱ्यासाठी जगा, दुसऱ्यासाठी प्रेम करून बघा. प्रत्येकाला आपलं मानायचा प्रयत्न करा. असंच प्रेम केलं गवळणीनं, परिणाम गवळणी बांधिली धारणाशी गळा. खेळे त्या देव त्यांच्याबरोबर खेळायला लागला. देव या मागे यशोदे भोजन, इंदिरा नोरान गाई पाठी का. तुका म्हणे सर्व कला ज्याची अंगी, भोळेपणा लागी. वर्षाचा अमृत महोत्सव गोरक्षनाथ टेकडीवर किती सुंदर चाललाय. बोला हर हर आवडत नाही तरी या व्यासपीठाने आमच्यावरतीच लेखीचे संस्कार केलेत, मायमाऊलीचे वेगळे संस्कार दिलेत. ती आई रडताना इतकं बेकार रडत होती. 3 वर्षाची लेक म्हणजे ती इतकी हुशार पोरगी होती. ती ज्यावेळेस आईला दिसाना ना ती भीतीला धडका घेत होती.
साध्या सोपं गोष्ट नाही. ज्यावेळेस आपलं काळीज जातं ना त्यावेळेस आपल्याला कळतं बोलणारा भाषण करणाऱ्यांसाठी सोपं असतं, परंतु ज्यावेळेस त्याचं काळीज चिरलं जातं ना त्या आईला आणि त्या बापालाच माहित आपल्या लेकीची काय किंमत आहे. म्हणून ती तुमची लेख समजा, तिला त्या कुटुंबाला आपण सगळ्या महाराष्ट्राने पदरात घ्या, न्यायासाठी आपण सगळेजण लढा, एवढीच माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे. सांगतो सगळ्यांना रामकृष्ण आहे. खूप धन्यवाद. खूप आम्ही सर्व तुमच्या पाठीशी उभं राहू. अशा लेखीची संस्था चालवणारी संस्था आहे पाठीशी. इथं 350 मुली शिक्षण घेतात दिदींकडे. त्यांना संस्कार, गायन, वादन तेच शिकवलं जातं आणि तो तुम्ही विषय काढला. या व्यासपीठावर ते बोललंच पाहिजे, कारण या मुलीचं रक्षण करणं काळाची गरज आहे. नेहमी कीर्तनात सांगतो दिदी बोलतात आणि आम्ही ते तुमच्या पाठीमागे उभं राहून त्यांना तुम्ही म्हणाल तसं त्या लेखीसाठी उभं राहण्याचा प्रयत्न करू. खूप धन्यवाद. आणि आम्ही सर्व कीर्तनकार, गायक, वादक तुमच्या या लढ्यामध्ये सहभागी आहोत की जे अशी मुलगी आहे जिची ठेचून हत्या करतात, अशांच्या पाठीमागे आपण उभं राहून त्यांना कसा न्याय मिळेल सगळ्या समाजानं पाटलांच्या म्हणण्याला लक्ष द्यावं अशी प्रार्थना करूया. पुन्हा पाटलांच्या चरणी पाटलांना खूप धन्यवाद देऊया. ते आमच्या कल्याण स्वामी संस्थांच्या कलशारोहणाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलात. खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद. रामकृष्ण.